नमस्ते मुलांनो, आपण पु ल देशपांडेचं प्रवास वर्णन बघत आहोत. बाली बेटाचं. पहाटे लवकर जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र. त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओटी पुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. पु ल देशपांडे सांगतात की ते खूप रात्री बाली बेटावर पोहोचले आणि तिथं गेल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते काही क्षणार्धातच झोपेच्या अधीन झाले. सकाळी सकाळी म्हणजेच पहाटे ते उठले आणि बाहेरच्या ओटीवर जाऊन बघतात तो समुद्र थेट तिथपर्यंत पसरलेला होता. आणि अंधुक प्रकाशामध्ये त्यांना काय दिसलं की छोटे छोटे चिमुकल्या होड्या मध्ये बसून लोक मासेमारीसाठी निघालेले होते. ओटी पुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. एरवी थेट गोवे मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उशक काल हा. अण्णा किर्लोस्करांनी गुरला होसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच हे गाणे लिहिले असावे. आणि पु ल देशपांडे जे ही खूप मिश्किल व्यक्तिमत्व होते. ते म्हणतात की एवढे सुंदर वर्णन त्यांनी केलं आहे की ते म्हणतात की तिथलं जे निसर्ग सौंदर्य होतं ते मी बघत राहिलो. आणि ते म्हणतात की फक्त देवळातला चौघडा तिथं नव्हता, नाहीतर ते दुसरं गोवाच म्हणावं लागेल. त्यांनी जनाची किंवा मनाची पर्वा न करताना जोरात गायला सुरुवात केली. प्रिये पहा, हे गाणं जे आहे ते अण्णा किर्लोस्करांनी लिहिलेलं आहे. आणि ते म्हणतात की अशीच एक सुंदरशी रम्य पहाट बघूनच त्यांनी हे गाणं लिहिलं असावं. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. पहाटेला स्वप्नांची समाप्ती होते म्हणतात ना, पण बाली बेटात त्या पहाटेला एका स्वप्नाची नांदी सुरू केली. चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीमध्ये वावरत होतो. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधीही मिळणार नाही. पु ल देशपांडे जे म्हणतात की हे गाणं जेव्हा किर्लोस्करांनी लिहिलं तेव्हासुद्धा त्यांनी असंच सुंदर वातावरण बघितलं असेल. आणि ते म्हणतात की नाटकाची नांदी सुरू व्हावी, म्हणजे जेव्हा नाटक सुरू होतं तेव्हा नांदी म्हटली जाते, म्हणजे गणरायाचं स्तवन केलं जातं किंवा सुंदर अशी सुरुवात केली जाते. तर ते म्हणतात की तसं हे गाणं होतं. तशी ती पहाट होती. पहाटेला खरं तर असं म्हणतात की स्वप्नांची परिसमाप्ती होते, म्हणजे आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या सर्व सुखस्वप्नांची ही समाप्ती होते. पण ते म्हणतात की बाली बेटामध्ये पहाटेचं जे वातावरण होतं, जे स्वप्न मी पाहिलं होतं, जणू मला स्वप्न वाटत होतं पण ते सत्य होतं. त्याच्यामुळे ते म्हणतात की मी आठवडाभर या बाली बेटामध्ये वावरलो, म्हणजे ते जवळजवळ पूर्ण आठवडाभर या बाली बेटामध्ये राहिले. आणि ते म्हणतात की तिथले लोकसुद्धा एवढे अश्राप होते, म्हणजे इतके निष्पाप होते की पुन्हा तसे लोक त्यांना कधीही बघायलाही मिळाले नसतील. इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कुणीही बदलू शकले नाही. कुणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला, ह्या बेटाचे प्रदर्शन मांडले, त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या, टुरिस्टचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित. पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. पण आहे म्हणतात जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहे. डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे. आणि लेखक म्हणतात की इंडोनेशियावर डचांनी राज्य केले आणि बाली हे बेट हे मधलाच एक छोटासा भाग आहे. मात्र बालीला कुणीही बदलले नाही, कारण त्याचं कारण हे होतं की डचांनी बालीला बदलू दिलं नाही. त्यांना म्युझियम पीस त्यांनी करून ठेवलं. त्यांच्या ज्या चित्रविचित्र त्यांच्या चाली होत्या त्याही त्यांनी कायम तशाच राहू दिला. का बरं? की तिथं टुरिस्ट लोक जास्तीत जास्त आकर्षित व्हावे आणि डचांना पैसा मिळावा. पण हे जरी असलं तरी पण ते इतकं सुंदर आणि मनोहर आहे की ते म्हणतात की ते खूपच असं मनाला भावणारं आहे. पण आहे म्हणताना लेखक म्हणतात की माझी जीभ चाचरते, कारण की बाली हे जरी
रम्य असलं, त्यांच्या चालीरीती तशाच असल्या तरीसुद्धा ते जे बाहेरचं जग सुधारलेलं आहे त्यांचा संबंध येतो आणि हळूहळू तिथंसुद्धा तसे बदल होत आहेत. ते म्हणतात की आता तिथं विमानाची सुविधा झाली, रेडिओने त्यांना जगातली सगळी माहिती मिळते, एखाद्या तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच. आणि ते म्हणतात की तिथे वर्तमानपत्रेही रोज येतात, त्याच्यामुळे त्यांना जगातल्या सगळे माहिती मिळते आणि फिरता तंबूचा सिनेमासुद्धा तिथं बघायला मिळतो. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. आणि ते म्हणतात की आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथे मी आणि माझी पत्नी प्रवेशद्वाराजवळ फिरत होतो, असं वाटत होतं की नाटकातल्या बगीच्यामध्ये आम्ही फिरत आहोत. माडा पोफळींच्या राया असतात, पण माड आणि पोफळीखेरीज इतर इतकी झाडं होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आले आहेत असे आमच्याकडे पाहतायत की काय असे मला वाटायला लागले. आणि लेखक सांगतात की तिथं फक्त माडाची पोफळीची झाडी नव्हती, तर इतर खूप अशा वेगवेगळ्या प्रकारची तिथं झाडी त्यांना बघायला मिळाली. आणि नंतर लेखक म्हणतात की मी त्या झाडांकडं बघत नव्हतो, तर ते झाडं आम्हा दोघांकडं बघत होती असं आम्हाला वाटायला लागलं होतं. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यानंतर तो वर्ग जसा काहीशा भीतीने आणि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो, तशी ती फुले आमच्याकडं पाहत होती. आणि लेखक म्हणतात की जसं छोटंसं मूल हे शिशुवर्गात शिरतं आणि त्याच्याकडं इतर सर्व मुलं कोण नवीन व्यक्ती आहे म्हणून गमतीने आणि भीतीने बघायला लागतात, तसे ती फुलं आमच्याकडे बघायला लागली होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडं मिश्किलपणे डोळेही मिचकवले असतील. त्यांची पु ल देशपांडेंची कल्पनाशक्ती ही फार अफाट होती, म्हणून ते म्हणतात की आम्हाला बघितल्यानंतर त्यांनी कोण नवखा पाहुणा म्हणून आमच्याकडं स्मित हास्य केलं असेल, पण ते एकमेकांकडे बघून मिश्किलपणे डोळेही मिचकवत असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. वेलींचेही अंगधुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय जेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होत्या. काही जागी काही झोपलेली अशी त्या सागर बीचवर हॉटेलातली ती बाग एखाद्या मुला माणसांसारखी लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. आणि लेखक म्हणतात की हॉटेलमधला तो बगीचा पाहताना त्यांना असं वाटलं की सगळ्या फुलबाग एकदम अशी टवटवीत आणि आपण म्हणतो फ्रेश होती. वेलींचंही अंग धुणे झालेले होते आणि जे खूप मोठे मोठे वृक्ष होते ते जणू काही अजून झोपेमध्ये डुलक्या देत होते असं लेखकाला वाटत होतं. आणि ते म्हणतात की मला जणू असं वाटलं की एकत्र कुटुंब असलं की मोठे माणसं, लहान मुलं, लेकी, सुना यांनी भरलेलं एखादं घर असावं, तसं मला तिथं जाणीव व्हायला लागली. उणीव होते ती पहाटेच्या मंगलपाठ म्हणणाऱ्या, सृष्टीच्या गाणाऱ्या भटांची. बालीबेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसतील, त्या भाटांची जाणीव माझ्या गाण्याने भरून काढत होतो. आणि खरी गोष्ट आहे की जिथं एवढे सुंदर निसर्ग सौंदर्य आहे, झाडं आहेत, फळं फुलं आहेत, तिथं पक्षी का असू नये. म्हणजे गाणारे भाट कुणाला म्हणतात लेखक? पक्ष्यांना, जे सकाळी किलबिल करतात, छान त्यांच्या गोड आवाजामध्ये गायन करतात. पण पु ल देशपांडेजी सांगतात की बालीबेटावरती तुम्हाला पक्षी मात्र पाखरे शोधूनही मिळत नाही. तर ते म्हणतात की मी त्यांची उणीव भरून काढतो, ती बरं कशी छान सुरेख अशा गाण्यांनी भरून काढतो. किंवा ते असं म्हणतात की माझ्या या स्वरांनीच भयभीत होऊन सगळे पक्षीगण बेपत्ता झाले असतील, असं सुद्धा त्यांना क्षणभर वाटून जातं. शापसंभ्रमातल्या पुंडरिकासारखी मजवरी तरु
कुसुम रेणू वरुणी ढाळती, म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणी समवेत मी त्या बागेतून हिंडलो. बालीबेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते. आणि पु ल सांगतात की त्या बेटावरती आम्ही दोघंसुद्धा फिरत होतो, बाहेर फिरत होतो. सहधर्मचारिणी म्हणजे त्यांची बायको किंवा पत्नी. आणि ते म्हणतात की मला जे पहाटवाऱ्याचं सुंदर स्वप्न पडलं होतं तर ते मलाच नाही, माझ्या पत्नीलासुद्धा पडलं होतं. म्हणजे आम्ही दोघांनीसुद्धा मिळून सोबत एक स्वप्न पाहिलेलं होतं. याप्रमाणे आता आपलं पु ल देशपांडेचं बालीबेटावरचं प्रवास वर्णन संपलेलं आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला हा पाठ आवडलाही असेल आणि कळलाही असेल.